मित्रा, महाराष्ट्रावरती एक मोठं आणि भयानक नैसर्गिक संकट घोंगावतंय। एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहण्याची शक्यता आहे। हे संकट ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ संपूर्ण प्रशासनाला ॲक्शन मोडमध्ये आणले आहे। जर आताच पावले उचलली नाहीत तर महाराष्ट्राला भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो। तर मित्रा, यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश काय आहेत तर चल बघूया। तर पाणीबाणी महाराष्ट्रासाठी हा शब्द नवीन नाही, पण यंदाची परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते। हवामान तज्ज्ञांनी एल निनोचा धोका वर्तवला आहे, ज्यामुळे मान्सून लांबण्याची आणि पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे। या धोक्याची पूर्वकल्पना येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत तातडीची बैठक बोलावली आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश दिले आहेत। त्यांचा सर्वात यशस्वी आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प जलयुक्त शिवार अभियान 2.0 ह्याच्या माध्यमातून याच्या कामांना आता वॉर फुटिंग म्हणजे युद्ध पातळीवर गती देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत। मान्सून येण्यापूर्वीच भूजल पातळी वाढवण्यासाठी नाले खोलीकरण, गाळ काढणे आणि जल संधारणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। आता हे खरंच पूर्ण करतील का नाही हे त्यांचा प्रश्न आहे, त्या काळामध्ये आपल्याला समजेलच। पण जे अधिकारी यामध्ये दिरंगाई करतील त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। राज्याला दुष्काळाच्या संकटातून वाचवण्यासाठी सरकार आता पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरले आहे असं सांगितलं जात आहे। परंतु जलयुक्त शिवार हा देवेंद्र फडणवीस यांच्या आधीच्या कार्यकाळातील सर्वात चर्चेत असलेला प्रकल्प होता। आता हवामान बदलाच्या धोक्यामुळे या प्रकल्पाला पुन्हा एकदा सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे। त्याचबरोबर ह्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलले तर पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे। मान्सूनच्या आगमनापूर्वी सर्व जलसंधारणाची कामे पूर्ण झालीच पाहिजेत, यात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही। त्याचबरोबर विरोधकांनी काय सांगितलं तर विरोधकांनी जलयुक्त शिवाराच्या आधीच्या टप्प्यातील कामांवर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर पुन्हा बोट ठेवत पारदर्शकतेची मागणी केली आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा जनतेवरती परिणाम काय होईल तर शेतकरी वर्गामध्ये पावसाच्या चिंतेमुळे धास्ती असली तरी सरकारच्या या आगाऊ तयारीमुळे थोडा दिलासा मिळाला आहे। पण पुढे काय होऊ शकतं तर संपूर्ण राज्यभर आता गाळ काढण्याचं कामांना प्रचंड वेग येईल आणि अनेक सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांचा सहभाग वाढेल। तर हे काम कितपत पूर्ण होतं आणि चालू होतं का नाही हे येत्या काळामध्ये आपल्याला समजेल। परंतु तत्पूर्वी तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं, तुमचे विचार आणि तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।